नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण चर्चा करणार आहोत धन ऊर्जा म्हणजे पैशांच्या ऊर्जेबद्दल. लक्षात घ्या, आज आपण एवढे कष्ट करून सुद्धा आपल्याला पुरेसा मोबदला मिळत नाही किंवा आपल्या आयुष्यात येणारे जे धन आहे किंवा पैसे आहेत ते आपल्याला पुरेसे वाटत नाहीत. याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे आपल्या मनामध्ये धनाबद्दल किंवा पैशांबद्दल काही नकारात्मक दृष्टिकोन किंवा ऊर्जा तयार झालेला आहे. हो, आपल्याला हे माहित नाही, पण आपल्या मनामध्ये पैशांविषयीची नकारात्मकता तयार झालेली आहे आणि त्यामुळं ज्या पैशांसाठी आपण कष्ट करतोय, एकीकडे त्यासाठी आपल्या मनामध्ये नकारात्मकता आहे आणि एकीकडे त्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न करतोय. म्हणजे दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि आपल्याला त्या मिळताना फक्त आपण प्रयत्न करतोय, खूप सारी मेहनत घेतोय, खूप सारे एफर्ट्स घेतोय, पण त्याचा फायदा होत नाहीये. त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर त्याचं पहिलं कारण आपण समजून घेऊया, की ही नकारात्मकता आपल्या मनामध्ये कशी तयार झालेली आहे. तर याचं कारण आपल्या लहानपणापासून आपल्यावरती जे काही विचारधारणा पेरणी केली आहे, म्हणजे आपल्या आसपासच्या लोकांमधनं असेल किंवा आपण जनरली जी वाक्य ऐकतो त्यामधून असेल. आता समजून घ्या, की खूप लोकं पैशांचा नकळत अपमान कसा करतायत. आपण हे ऐकलं असेल लहानपणी, गरजेपुरता पैसा असावा, खूप जास्त पैसा चांगला नाही. पैसेवाली माणसं चांगले नसतात. अमुक एक व्यक्तीकडं पैसे आले आणि तेव्हापासून त्याला माणूस दिसत नाही. पैसेवाल्या माणसांना माणुसकी नावाचा प्रकारच नसतो. गरीबच चांगलं. म्हणजे नकळत आपण पैशाची अवहेलना करत असतो आणि गरिबी किंवा दारिद्र्य हे अट्रॅक्ट करत असतो. तर आता या गोष्टींपासून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपल्या तोंडातून अशी वाक्य जर सतत जात असतील, तर आपल्या घरातल्या लहान मुलांवरती सुद्धा तेच पेरलं जाणार आहे किंवा त्यांचेही विचार त्या पद्धतीनं होणार आहेत. सो ही वाक्य प्रथम बदला. त्या लक्ष्मीला धन्यवाद द्या. कारण जर माणूस चुकीचा वागतोय, तर यामध्ये त्या पैशाचा किंवा लक्ष्मीचा काही दोष नाहीये. बरोबर ना? कारण चुकीचं वागणं किंवा एखाद्याला मदत न करणं, माणुसकी विसरणं ही त्या माणसाचा गुण आहे का तो पैशांचा गुण आहे? पण आपण नकळत त्या माणसाला दोष न देता त्या पैशांना दोष द्यायला लागतो. बरोबर आहे? तर तसंच आपण एक अजून गोष्ट करूया, की त्या पैशाला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं याच्याबद्दल विचार करूया. आता याला जापनीज लोकं म्हणतात आरेगातो मनी. आरेगातो मनी म्हणजे काय? तर येणाऱ्या पैशाला आणि जाणाऱ्या पैशाला दोन्हीला धन्यवाद द्यायला शिका. तर तो कसा? ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये पैसे आहेत आणि ते तुम्ही कोणाला तरी देताय, तेव्हा ही प्रार्थना नक्की करा, की आई लक्ष्मी, जसं तू आजवर माझं कल्याण केलंस, माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास, मला एक सुंदर आणि चांगलं आयुष्य दिलंस, तसंच जिथं जाशील तिथं त्यांचं कल्याण कर. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर आणि परत माझ्याकडे ये आणि येताना कितीतरी अधिक पटीनं परत माझ्याकडे ये. मी तुझं स्वागत करतोय. ज्यावेळेला तुम्हाला कोणी पैसे देतंय, तुमच्याकडे पैसे येतायत, त्यावेळेला सुद्धा त्या पैशांचं आनंदानं स्वागत करा. त्या पैशांना धन्यवाद द्या. त्या लक्ष्मीला धन्यवाद द्या. जो व्यक्ती तुम्हाला पैसे देतोय त्याला धन्यवाद द्या. अशा पद्धतीनं ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती पैशांच्या सोबत राहील आणि आपल्या आयुष्यामध्ये अधिकाधिक धनवर्षाव होत राहील किंवा आपल्याकडं अधिकाधिक सुबत्ता येत राहील. लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सतत राहील. ज्या वेळेला आपल्याकडे पैसे येतात, त्यावेळेला समजा एखादी नोट घ्या हातामध्ये. ती नोट हातामध्ये पकडा. त्याचा स्पर्श अनुभवा. ती किती सुंदर आहे ती बघा. फील करा त्या गोष्टीला. त्याची जाणीव करा, की तो किती सुंदर आहे आणि तुमच्या चांगल्या भावना त्या नोटेशी किंवा त्या पैशांच्याकडं आकर्षित होऊ द्या. जेणेकरून तुमची कनेक्टिव्हिटी त्या पैशांसोबत वाढेल आणि अधिकाधिक पैसे तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील आणि हा पैसा, हे धन तुमच्या आणि माझ्या आयुष्याचं कल्याण होईल किंवा आनंद आपल्याला मिळत राहील, अशीच प्रार्थना करूया आणि आपण अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेऊया. धन्यवाद.